ठाणे विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार हे आता जवळपास स्पष्ट झालं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिलेले अभिजित पवार यांनी आपल्या उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर आता रवींद्र फाटक यांचा विधान परिषदेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। शिवसेनेने या निवडणुकीमध्ये श्री रवींद्र फाटक यांना उमेदवारी दिली होती, तर राष्ट्रवादी काँग्रेसने अभिजित पवार या नवख्या उमेदवाराला रिंगणामध्ये उतरवलं होतं। दरम्यान आजच परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली होती। घोडेबाजार टाळला जावा या दृष्टिकोनातून वसंत डावखरे यांच्या निवडणुकीचा दाखला देत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशा प्रकारची सूचना केली होती। त्यानंतर आता अभिजित पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने रवींद्र फाटक यांचा विधान परिषदेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। विधान परिषदेमध्ये रवींद्र फाटक हे सलग दुसऱ्यांदा जाणार आहेत। मध्यंतरी कोविडमुळे या मतदारसंघातली निवडणूक होऊ शकली नव्हती, मात्र आता ही निवडणूक संपन्न झालेली आहे आणि रवींद्र फाटक या निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून आल्याचं आता जवळपास स्पष्ट झालं आहे। सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे आमचे उपमुख्यमंत्री, पक्षाचे मुख्य नेते सन्माननीय शिंदे साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या उपमुख्यमंत्री पवार मॅडम आणि महाराष्ट्रातले सर्व ठाणे जिल्हा पालघरचे सर्व आमदार, खासदार आणि नगरसेवकांचं मनापासून मी अभिनंदन करतो। त्यांच्यामुळे मला संधी मिळाली।